यांचा फ्लिक केलेला आहे आणि कट लागला चेंडू. एक धावावर समाधान मानावं लागेल अभिषेक शिर्के यांना. ऑन स्ट्राइक जितू उर्फ छोटा, अतिशय नावाजलेला खेळाडू. पायाला लागलेला हा चेंडू. लेग बाईट, पंचांचा लेग बाईटचा इशारा. तिसरा बॉल. हा तिसरा बॉल अभिषेक शिर्के यांच्यासाठी. जवळच्या दिशेने टोलवलेला हा एक धाव. समाधान मानावं लागेल अभिषेक शिर्के यांना. अभिषेक शिर्के हे घुटना टेक तमाशा देख या षटकारासाठी मानले जातात. बघूया तो षटकार दिसतोय का आपल्याला त्यांच्या बॅट मधून. आणि स्टेप आउट करून मारलेला मिळवण्याच्या दिशेने मंदार धावडे बॉलवर जाताना. एका धावावर समान उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मंदार धावडे यांचं. एका धावावर समाधान मानावं लागेल अभिषेक शिर्के, माफ करा छोटा यांना. पुन्हा एकदा अभिषेक शिर्के सज्ज. आणि हा फर्निचर लॉस्ट अभिषेक शिर्के यांचा बोल्ड केलेला आहे. आपण या ठिकाणी पाहतोय संघाचे कर्णधार प्रिन्स यांच्या मार्फत प्रथम बाद झालेले खेळाडू ते म्हणजे अभिषेक शिर्के. प्रिन्स यांची मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. मूर्ती अतिशय छोटी आहे परंतु कीर्ती बघा किती लहान मोठी आहे. त्यांनी पहिल्या षटकामध्ये 3 धावा देऊन अतिशय महत्वाचा खेळाडू आउट केलेला आहे तो म्हणजे अभिषेक शिर्के. त्याची जागा भरून काढायला येतोय सिद्धेश गव्हाणकर. शेवटचा चेंडू प्रिन्स स्वामी यांचा सिद्धेश साठी. आणि ऑफ साईडच्या दिशेने क्लिक केलं आहे त्यांनी. स्वप्नील पतंग यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 5 आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय तो केवळ सिद्धपुरा. मागच्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी पाहायला मिळाली त्या केवळ सिद्धपुरा यांच्याकडून. ऑन स्ट्राइक सिद्धू उर्फ पॉन्टेंग. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतराशी धाव संकेत वाढ. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6 रनावर. आणि हा उंच आणि पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा धाव संख्येत वाढ होते आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7. पुन्हा एकदा अवांतराशी धाव. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 7. आणि कवाच्या दिशेने टोललेला हा चेंडू. उत्कृष्ट शॉट आणि तेवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तेजस मोरे यांचं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत त्यांनी.
दुसरा चेंडू सिद्धू यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टोलावला आहे आणि उत्कृष्ट असं ट्राय स्वप्नील पतंग यांनी केलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 रनावर. 2 बॉल 11 रन, अजूनही 4 बॉल शिल्लक या षटकातले. उत्कृष्ट असा यॉर्करचा प्रयत्न होता. एक धाव चोरून काढण्यामध्ये यशस्वी सिद्धेश. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा छोटा. आणि केवळ सिद्धपुरा यांना न समजलेला हा बॉल, त्यांना वाटत होते की हा बॉलवर विकेट आहे, पण पंचांचा इशारा आहे नॉट आउटचा. रिव्हर्सचा प्रयत्न आणि 2 झोन मध्ये धावा. उत्कृष्ट असा उत्कृष्ट असा प्रयत्न होता त्यांचा रिव्हर्सचा. षटकातला शेवटचा चेंडू 1 टू गो. सिद्धू ऑन स्ट्राईक आणि मिडलच्या दिशेने टोलवलेला बॉल. ऋषिकेश नवाले बॉलवर उत्कृष्ट असा थ्रो, पण 2 धाव काढण्यामध्ये यशस्वी सिद्धू. अतिशय गचाळ असा थ्रो ऋषिकेश नवाले यांचा. हे पहा, विकेटच्या पाठीमागं लहान मुलं उभी आहेत. विकेटच्या पाठीमागं पंच, कृपया त्यांना बाहेर काढा. लहान मुलं आहेत त्यांना कृपया मैदानाच्या बाहेर हे करा, डिस्ट्रिक्ट झोन मध्ये टाका. ऋषिकेश नवालने यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी अक्षय चव्हाण आणि जयेश चव्हाण यांच्याकडून 501चं पारितोषिक आहे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं असं षटक घेऊन रुपेश सकपाळ. आणि हा झेल सोडलेला आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट्स 2 धावा चोरून काढलेल्या आहेत छोटा यांनी. एक बॉल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 रनावर. रुपेश सकपाळ यांचा दुसरा चेंडू छोटा यांच्यासाठी. आणि अवांतर अशी एक धाव. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. धाव संख्येत वाढ होते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 20 रनावर. उत्कृष्ट असा कॅचचा प्रयत्न होता प्रिन्स स्वामी यांचा, पण झेल हा त्यांनी नाही पकडला. उत्कृष्ट असा ट्राय प्रिन्स स्वामी यांचा, उत्कृष्ट असा प्रयत्न, पण 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी जितेश उर्फ छोटा. उंच असा टोलवला आणि आज झेल बाद होतोय. उत्कृष्ट अशी कॅच शुभम गावंकर यांची, उत्कृष्ट अशी कॅच. खूप उंच गेलेला हा चेंडू शुभम गावंकर
हे नावाजलेले खेळाडू आहेत पंचक्रोशीतले. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे अनिकेत बोंबले उर्फ अंड्या. संघाची धाव संख्या 22. 3 बॉल 22 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक. स्टेप आउट करून मारायला उत्कृष्ट शॉट कव्हरच्या दिशेने आणि हा चौकार अतिशय गचाळ क्षेत्ररक्षणात तेजस मोरे यांच्याकडनं. वारंवार हे क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गचाळचं क्षेत्ररक्षण तेजस मोरे यांच्याकडनं. आतापर्यंत एकही चेंडू हा तेजस मोरे यांनी पकडलेला नाही आहे. वारंवार गचाळ क्षेत्ररक्षण. कर्णधार नाराज तेजस मोरे यांच्यावर. पुढचा बॉल टू गो. ओ रिव्हर्सचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असा शॉट. काय चौकार, खणखणीत चौकार. सीझन मधला पहिला रिव्हर्स चौकार बघायला मिळालेला आहे अनिकेत बोंबले यांच्या बॅट मधून. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 30. 1 टू गो. शेवटचा चेंडू. अनिकेत बोंबले पुन्हा एकदा सज्ज. स्टेप आउट करून मारलेला हा शॉट. पंचांचा षटक 31. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 31. पुन्हा एकदा कर्णधार सज्ज. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक असं दुसरं प्रिन्स स्वामी. अनिकेत बोंबले पुन्हा एकदा सज्ज. ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक सिद्धू. आणि पंचांचा हा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धाव. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 32. 32. अनिकेत बोंबलेला न समजलेला हा चेंडू डॉट. स्टेप आउट होऊन कव्हरच्या दिशेने टोललेला काय सुंदर असा शॉट होता अनिकेत बोंबले यांचा. सुंदर असा फटका. एका धावेवर समाधान मानावं लागेल पण खरंच उत्कृष्ट असा फटका अनिकेत बोंबले यांचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तेजस मोरे यांच्याकडनं. प्रथम आणि या उंच टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये मिस होतो आहे चेंडू सिद्धू यांच्याकडून. पुन्हा एकदा डॉट. अनिकेत बोंबले कान मंत्र देताना आपल्या उंच असा टोलेला बॉल मिडावच्या दिशेने. मंदार धावडे बॉल खाली आणि हा झेल सुटलेला आहे मंदार धावडे यांच्याकडनं. रनआउटचा चान्स होता पण उत्कृष्ट असा थ्रो होता प्रिन्स स्वामी यांचा. पण पंचांचा इशारा नॉट आउटचा आहे.
मंदार दावडे यांचा अतिशय गचाळ असे क्षेत्ररक्षण, एक इझी कॅच सोडलेली आहे त्यांनी. पुन्हा एकदा अनिकेत बोंबले सज्ज. संघाची धाव संख्या 36. आणि या कट करण्याच्या नादामध्ये हा पुन्हा एकदा मिस आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 36. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय मंदार धावडे. माफ करा, शेवटचं षटक आहे. आणि उंच असा टोलेला शॉट राईट साईडच्या दिशेने नो मॅन्स लँड्स मध्ये. उत्कृष्ट असं फिल्डिंग परेश मोरे यांची. पण एक पुन्हा एकदा सोडून धाव काढलेली आहे अनिकेत बोंबले यांनी. 3 धावा. अजूनही या इनिंग्स मधले 5 बॉल शिल्लक. दुसरा बॉल स्टेप आउट झालेला आहे. बॅटीला एज लागलेला आहे आणि हा झेल सोडलेला आहे परेश मोरे यांचा. वारंवार गचाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला. संघ व्यवस्थापनावर ऋषिकेश नावाले नाराज. दोन बॉल 41 धावा. अजूनही 4 बॉल शिल्लक. तिसरा बॉल मंदार धावडे यांचा. अनिकेत बोंबले यांना स्टेप आउट झालेला. उत्कृष्ट असा कव्हरच्या दिशेने टोलवलेला. आणि या चौकार ऋषिकेश नावाले यांचं अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. त्यांचा स्टार्ट चुकला होता ऋषिकेश नावाले यांचा थोडा. अजूनही 2 बॉल शिल्लक. अनिकेत बोंबले पुन्हा एकदा सज्ज स्टेप आउट झालेला. पुन्हा एकदा वारंवार बोलावं लागेल तेज मोरे यांना का आपण गचाचं क्षेत्ररक्षण करत आहात. संघाचा कर्णधार, संघाचा उपकर्णधार यांनी आपल्यावर जबाबदारी ठेवलेली आहे ती. ऋषिकेश नवाले आणि तेजस मोरे. आपल्याकडनं 2 बॉल एक गचाचं क्षेत्ररक्षण झालंय आणि क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. स्वप्नील पतंगे हे कव्हरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. आणि 38च्या सर्कल मध्ये तेजस मोरे यांना बोलवण्यात आले आहे संघाकडून, कॅप्टन कडून. संघाची धावसंख्या 49. अजून 2 बॉल शिल्लक. उत्कृष्ट असा राईट दिशेने टोलवलेला चेंडू.
चौकार, पंचांचा चौकारांचा इशारा. आणि अनिकेत बोंबलेंनी हॅट्रिक चौकार मारलेला आहे. हॅट्रिक ओएसपीएल सीझन 6 मधला हा पहिला हॅट्रिक चौकार. आणि संघाची धावसंख्या जाऊन झाली 53. अजूनही एक बॉल शिल्लक. इनिंगचा शेवटचा चेंडू अनिकेत बोंबलेच्यासाठी. आणि ऑफ साईड पुन्हा एकदा कव्हरेज टोलवलेला हा चेंडू. पाठलाग करताना बॉलचा स्वप्नील पतंगे. काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण स्वप्नील पतंगेचा यांचा. आत्ताच्या 4 धावा पळून काढलेल्या आहेत. किशोर यांनी आउट केलेलंच नाही. आणि कुशल यांचं अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा रुपेश सक्पा सज्ज. कुशल पत्रिके उंच असा टोलेला बॉल. आणि चेंडू खाली येताना ज्ञानेश्वर बोंबले. आणि हा झेल सुटलेला आहे ज्ञानेश्वर बोंबले यांच्याकडनं. वारंवार कच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आपणास. ऋषिकेश नवाले रेडी ऑन फायर. यानंतर आपल्याला षटकारांची बाजी बघायला मिळू शकते मित्रांनो. अरे तो सारखा आहे सारखाच चालू आहे. टर्न पण मारतो. उत्कृष्ट शॉट मारलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर बोंबले यांचा. एक धावेवर समाधान मानावं लागेल शुभम गावकर यांना. अजूनही 3 बॉल शिल्लक कुशल यांचे. जोरदार अपील. पण पंचांचा नॉट आउटचा इशारा. पंचांचा नियम अंतिम राहील. ओमसाई शूरवीर आणि ओमसाई मराठा यांच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे का आपण नाणेफेकीसाठी चेशी संपर्क साधावा. पुन्हा एकदा अपीलचा प्रयत्न पण पंचांचा नॉट आउटचा इशारा. नितीन सावंत, तन्मय तिरमारे. चौथा बॉल. आणि उत्कृष्ट असा टोलला शॉट. घुटना टेक होता. आणि उत्कृष्ट अशी कर्णधाराची कॅच तन्मय तिरमारे. आजच्या ओएसपीएल सीझन मधले अजूनही अपराजित हा संघ ओम साई मराठा. आणि मित्रांनो आपण पाहत आहात षटकारांचा राजा ऋषिकेश नवाले ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता. तो क्षण येऊन ठपलेला आहे या ठिकाणी. ऑन स्ट्राईक ऋषिकेश नवाले. कर्णधारही चिंतेत पडलेला आहे. क्षेत्ररक्षण बदलणार. प्रत्येक षटकारास अक्षय चव्हाण आणि जय चव्हाण 501चं पारितोषिक आहे ऋषिकेश नवाले यांच्यासाठी. बॉलर ज्ञानेश्वर बोंबले. ज्ञानेश्वर बोंबले वैयक्तिक असा पहिला संघासाठी तिसरं षटक घेऊन होतोय ज्ञानेश्वर बोंबले.
शिवम ऑन स्ट्राईक. उंच असा टोललेला शॉट राईट साईडच्या दिशेने. 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी शिवम गवांकर. सपोर्ट आहे माझा बाहेर. उत्कृष्ट बॅट फ्लो होता आणि आज चौकार, खणखणीत चौकार शिवम गावंकर यांच्या बॅट मधून. अजूनही प्रतीक्षेत आपण ऋषिकेश नवाले यांच्या. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16. आणि ओम साई मराठा won the toss and elected to bat first. पुन्हा एकदा स्ट्राईक वर ऋषिकेश नवाले. मित्रांनो तुम्ही पाहत असाल या गर्दीचा आवाज सांगतोय काय खेळाडू आहे. पहिला बॉल ऋषिकेश नवाले. पहिलाच बॉल नो मॅच लँड मध्ये. काय उंच असा बॉल गेला होता. जवळपास 7.5 लाख प्रेक्षक या क्षणाची वाट बघत होते. तो क्षण आता आलेला आहे आणि खेळतो तो ऋषिकेश. आणि पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि परंतु 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी मिळत आहेत. बक्षिसांमध्ये भर पडते, वारंवार भर बघायला मिळते. पुन्हा एकदा चेतन आगवले यांच्याकडनं. अक्षय चव्हाण, जयेश चव्हाण, चेतन आगवले प्रत्येक षटकात 500 500 500. 1001 तरी बोले ना. मला रिटर्न 201. ये नवालेंनी डायरी मध्ये हिशोब लिहिलाय. ऋषिकेश नवाले. अरे आणि फर्निचर लॉस. ऋषिकेश नवाले धाव. फर्निचर लॉस झालेला आहे, गोल झालेला आहे यांचा. आणि अख्ख्या स्टेडियम मध्ये सन्नाटा, शांतता पाहायला मिळते. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तेजस मोरे. आणि षटक समुद्रीचा इशारा पंचांचा. अजूनही 12 बॉल 37 धावांची आवश्यकता. काहीसं सोपं, काहीसं अवघड असं टार्गेट. आणि तेजस मोरे त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे. क्षेत्ररक्षणाची कामगिरी काय त्यांनी उत्कृष्ट अशी बजावलेली नाही. पण बघू फलंदाजी कशी निभावतात ते. सुंदर असा टोललेला चेंडू या ठिकाणी किती धावा मिळतात. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. उत्कृष्ट अशी बॅटिंग बघायला शिवम गावंकर. आणि तेजस मोरे यांच्या प्रत्येक षटकासाठी प्रमोद पाटील यांच्याकडनं 1001चं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा आणि उत्कृष्ट शॉट मारलेला आहे त्यांनी. चौकार.
उत्कृष्ट अशी बॅटिंग तेजस मोरे यांच्या बॅटिंग मधून बघायला मिळत आहे. तेजस मोरे यांचा कालच जन्मदिवस झालेला आहे. जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उत्कृष्ट असा मिडॉमच्या दिशेने टोलवलेला हा शॉट, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण कर्णधाराकडनं छोटा उर्फ चितू आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29. आठ बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. षटकार, उत्कृष्ट असा षटकार शिवम गावंकर यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळत आहे. काय षटकार होता. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 7 बॉल 23 धावा. तुमचा असा टोलेला शॉट आणि खेळ सुटलेला आहे जितेंद्र यांच्याकडनं. 6 बॉल 21 रनाची आवश्यकता. आणि तेजस मोरे यांच्यासाठी काय ती नवीन गोष्ट नाही आहे. याआधी त्यांनी कामगिरी बजावलेली आहे. जर 6 बॉलात 21 रन हे तेजस मोरे यांनी मारले तर त्यांना 2001 चं पारितोषिक आहे प्रमोद पाटील यांच्याकडनं. पुन्हा एकदा सज्ज तेजस मोरे. चेतन आगरमे यांच्याकडून 1001 चं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारास. आणि प्रमोद पाटील यांच्याकडे 2001 चं पारितोषिक आहे. जर त्यांनी सामना 6 बॉल 21 मध्ये चेस केला तर ते बक्षीस दोन्ही खेळाडूंसाठी लागू आहे. आणि वैयक्तिक असा पहिला आणि संघासाठी शेवटचा शब्द घेऊन जा अनिकेत भोमले उर्फ अंड्या आणि सज्ज तेजस मोरे उर्फ खंडू. आणि हा बॉल काय तेजस मोरे यांना समजला नाही. अजूनही 5 बॉल 20 रनाची आवश्यकता. आणि कांदिवलीला नावाचा खेळाडू आहे शुभम गावंकर, पंचक्रोशीत नावाजलेलं एक असं नाव. आवश्यकता. काहीच सोपं काहीच अवघड असं लक्ष. पण शुभम गावंकर आणि हा अमोल उत्तरकर यांचा अतिशय असं गचा क्षेत्ररक्षण आणि 2 डिक्लेअर धावा. 4 बॉल 17 रनाची आवश्यकता. 4 बॉल 17 रन. संघाची धाव संख्या शुभम गावंकर ऑन स्ट्राइक.
उत्कृष्ट असा टोलवलेला हा शॉट पण उत्कृष्ट